सर नमस्ते. नमस्कार. तुम्ही बारामती तालुक्यात खंडोबाचीवाडी, गर्दडवाडी या ठिकाणी आलात. तर या बारामती विधानसभेची पोटनिवडणूक लागली. तर काय आम्ही समजायचं नक्की हा दौरा कशाच्या संदर्भात आहे? हे बघा, ही गर्दरवाडी, खंडोबाची वाडी ही चळवळीतली गाव आहेत. नेहमी संघर्ष करणाऱ्या कार्यकर्त्याला, नेत्याला ऊर्जा देणारी, बळ देणारे आणि त्यांच्या पाठीशी पडेल ती किंमत मोजून चळवळीच्या पाठीशी ठामपणे उभं राहणारी ही गाव आहेत. आणि वातावरण तुम्हाला माहिती आहे, महाराष्ट्रातलं वातावरण माहिती आहे, बारामतीतलं वातावरण माहिती आहे. आम्ही लढणारे कार्यकर्ते आहोत. आम्हाला निवडणूक असली काय, नसली काय, आम्ही गावगाड्यातल्या शोषित, वंचित, पीडित लोकांच्या बाजूनं लढा लढतोय, चळवळ लढतोय, आरक्षणाच्या बाजूने लढा लढतोय. आज दिवसभरामध्ये सकाळी फलटणला बैठक झाली, परत बारामतीमध्ये दौरा झाला, परत संध्याकाळी फलटणला बैठक झाली, परत आता मी बारामतीतल्या अनेक गावांना भेटी देतोय. आणि आम्ही आता उद्या 24 तारखेला फलटणला ओबीसी आरक्षण बचावाचा खूप मोठा एल्गार मोर्चा लावलेला आहे. आणि त्या संदर्भानं पण आम्ही तिकडं पलीकडं फलटण तालुका म्हणजे सातारा जिल्ह्यातही फिरतोय आणि इकडं बारामतीतल्या अनेक गावांना भेटी देतोय. लोकांचा फीडबॅक, लोकांच्या मनात काय भावना आहे हे जाणून घ्यायचा प्रयत्न करतोय. आम्ही ओबीसी आंदोलन उभं करतोय महाराष्ट्रामध्ये, गावगाड्यातल्या आरक्षणासंदर्भात भूमिका घेतोय. जे मोठे मोठे समूह आहेत त्यांचे प्रश्न मार्गी लागत नाहीत, शिक्षणाच्या अनेक अडचणी आहेत, वसतिगृह नाहीत, स्कॉलरशिप्स नाहीत, नोकऱ्या तर शासनाच्या माध्यमातून होतच नाहीत, सगळ्या आउटसोर्सिंगच्या माध्यमातून नोकऱ्या भरल्या जातात. ग्रामीण भागातल्या लोकांनी नक्की करायचं काय? ग्रामीण भागात पहिली काय असायचं, पहिलं शिक्षण घेतलं तर कुठंतरी एखादा शिक्षक, कुठंतरी एखादा डॉक्टर, कुठंतरी एखादा आरोग्य खात्यामध्ये लागायचा, कोण महसूलमध्ये लागायचा, कोण तलाठी व्हायचा, ग्रामसेवक व्हायचा, पोलीसमध्ये जायचा, आर्मीमध्ये जायचा. पण अलीकडच्या कालावधीत पोलीसमध्ये सुद्धा आता आउटसोर्सिंगच्या माध्यमातून नोकर भरती केली जाते. अरे ह्या गोरगरिबाच्या शेतकऱ्याच्या लेकरांनी शिकायचं का नाही? आणि शिकलं तर तुम्ही नोकरी देणार असाल, जबाबदारी झटकून देणार असाल, तुम्ही काय कामाचे आमच्या? हे अशा अनेक प्रश्न आहेत. हे प्रश्न जातीपातीच्या पलीकडचे आहेत. प्रश्न हे सर्वसामान्य घटकाचे, जनतेचे प्रश्न आहेत. पण जनतेला काय सांगितलं जातं? अरे असं झालंय, हे काय आपलं काम आहे का? हे असं करून नामोहरम करायचा प्रयत्न केला जातो, दबाव आणायचा प्रयत्न केला जातो. पण आम्ही चळवळीत काम करणारी माणसं आहोत. आम्ही कुणाच्याही दबावाला बळी पडणार नाही. सर्वसामान्य माणसांबरोबर जाणार, मिसळणार, भेटणार, त्यांच्या समस्या जाणून घेणार, कारण आम्हीही त्याच घटकातले आहोत. म्हणून हे या सगळ्या गोष्टी होत आहेत. लोक ज्यावेळेस तुम्हाला भेटतात बऱ्याच ठिकाणी किंवा बरेच गावातून, तर काही लोकांचे काय प्रश्न जाणवतात? नाही, नाही, प्रश्न जाणवायचं बघा, एज्युकेशन आहे, बेरोजगारी आहे, लोकांच्या धनाला रेट नाही, असे अनेक प्रश्न आहेत. प्रश्न असंख्य आहेत. पण आपल्याला कुठेतरी डावललं जातं आहे, आपले प्रश्न मार्गी लागत नाहीत. आपलं काय? पोटापाण्याचा प्रश्न मला वाटतंय 70-80 वर्षाच्या कालावधीमध्ये बऱ्यापैकी सोडवला आहे लोकांनी, काबाड कष्ट करून सोडवला आहे. शासनानं मदत करो अथवा नाही करो, शासनाच्या धोरणाचा फायदा होवो अथवा न होवो, लोक स्वयंपूर्ण झाले ती त्यांच्या कष्टातून झालेले आहेत. पण तुम्ही आमचं लोककल्याणकारी शासन म्हणून तुम्ही काय करताय आमच्यासाठी? तुम्ही आम्हाला एक जिल्ह्याच्या ठिकाणी वसतिगृह देऊ शकत नाही. तुम्ही नक्की कुणासाठी हे पैसा जो गोळा होतोय तिजोरीत शासनाच्या, तो नक्की जातोय कुठं? कारखानदारांसाठी? मोठ्या-मोठ्या लोकांचे शौक पुरवण्यासाठी? सर्वसामान्य जनतेची काय चूक आहे? हे इथल्या व्यवस्थेला विचारायचं असेल, तर निवडणुकीसारख्या माध्यमातून जनतेबरोबर संवाद साधता येतो. म्हणून या सर्वसामान्य माणसांच्या भेटीगाठी आहेत. आम्ही काही कुठल्या आमदार, खासदाराची, मंत्र्याची लेकरं नाही किंवा खूप मोठ्या घराण्यातलं येत नाही. सर्वसामान्य कुटुंबातल्या एखाद्या पोरानं निवडणूक लढायची म्हटलं, की त्याला टॉर्चर करा, त्याला तुमचं काय झालं, पाठीमागच्या लोकांचं काय झालं, असं सांगून आपल्या माणसांचा, जनतेचा, शेतकऱ्यांचा करेज किंवा धैर्य कमी करायचा प्रयत्न इथली पुढारी मंडळी करणार आहेत. पण तरुण मंडळींचा मला विश्वास आहे, चळवळीत लढणाऱ्या लोकांचा मला विश्वास आहे, की आम्ही निश्चित आमचे प्रश्न मांडण्यामध्ये यशस्वी होऊ. ठीक आहे, थँक्यू. धन्यवाद.